श्री ठाणेदार यांचा सत्कार या ठिकाणी होतोय, याचा मला अतिशय आनंद होतोय। श्री ठाणेदार यांनी साता समुद्रापार जाऊन जे कर्तृत्व घडवलेलं आहे ते सबंध महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं आहे। प्रे करतो की तुम्ही यूएसचे राष्ट्रपती बना आणि महाराष्ट्रासाठी बिझनेससाठी काहीतरी धोरण यूएस मधनं ड्राईव्ह करा की याच्यामध्ये लिव्हिंग लिजंड ऑनर हा एक आम्ही की ज्या लोकांनी अतिशय म्हणजे अशा कठीण परिस्थितीतून उद्योजकता निर्माण केली त्यांचा या निमित्ताने ऑनर करतो। आज तो आम्हाला तुमचा या ठिकाणी ऑनर करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली आहे। तुम्हाला अवॉर्डची गरज नाही आहे कारण तुम्हाला हजारो अवॉर्ड तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेत, पण या निमित्ताने तरुणांना प्रेरणा मिळावी आणि तुमचा जीवन प्रवास त्यांच्यासमोर यावा। आजचं जे आपलं भाषण असेल या ठिकाणी ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो। तुम्ही जे काही विचार मांडाल त्यातून त्यांना निश्चित दिशा मिळेल। प्रत्येक तरुणाचे आदर्श हेवा वाटेल असे ज्यांची कारकीर्द ते श्री ठाणेदार ज्यांचा आज पुण्यात सत्कार करण्यात आला। या प्रसंगी त्यांनी आपल्या आयुष्याचा जीवनपट सर्वांसमोर प्रस्तुत केला, त्याचा हा भाग आपल्यासाठी। बंधू आणि भगिनींनो, आज इतका एक चांगला योग आलेला आहे की साहित्य महामंडळ आणि आर्थिक महामंडळ एका व्यासपीठावरती आलेलं आहे, जे मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी खूप महत्त्वाचं आहे। मराठी भाषा ही उद्योगाची भाषा झाली पाहिजे आणि त्यासाठी मराठी माणसांनी आपली मानसिकता बदलणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण जगभरामध्ये ज्या ज्या भाषांचं प्राबल्य निर्माण झालं त्यामध्ये दोन गोष्टी प्राधान्याने घडल्या, एक म्हणजे भाषेचा वाणिज्यामधला वापर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या भाषिक राज्यामध्ये किंवा देशामध्ये उद्योगाच्या वाढीसाठी असलेलं पोषक वातावरण आणि त्यामुळं त्या भाषा वृद्धिंगत झालेल्या आहेत। त्यामुळं मराठी भाषेचा जर उत्कर्ष व्हायचा असेल तर आपल्याला मराठी भाषा ही उद्योगाची भाषा झाली पाहिजे आणि त्यासाठी अधिकाधिक उद्योजक हे मराठी भाषेमध्ये घडले पाहिजेत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आज श्री ठाणेदार यांचा सत्कार या ठिकाणी होतोय, याचा मला अतिशय आनंद होतोय। श्री ठाणेदार यांनी साता समुद्रापार जाऊन जे कर्तृत्व घडवलेलं आहे ते सबंध महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं आहे। मराठी माणसांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण होणं फार गरजेचं आहे, कारण मळलेल्या वाटांनी जाण्याची मानसिकता आपल्याकडे खूप बळावलेली आहे। ठाणेदार सर आपल्याला सांगतो की शनिवारच्या माणसाची टिळक रोडला बदली झाली तर मला फोन येतो की त्यांना इकडे टेन्शन आलेलं आहे आणि माझा रक्तदाब वाढलेला आहे, माझी बदली इकडे कशी केली तर चालेल। आणि दुसरं म्हणजे जी गरिबीची मानसिकता आहे ती पण थोडी दूर केली पाहिजे। तर त्यामुळं नायगावकर गमतीने म्हणतात की मराठी लेखकाला उद्योजकाचं चरित्र लिहायला सांगितलं तर त्यातलं पहिलंच वाक्य असेल, एका गावात एक उद्योजक होता आणि तो अतिशय गरीब होता। त्यामुळं ही जी वैचारिक गरिबी आहे ही थोडी दूर झाली पाहिजे तर आर्थिक समृद्धी आपल्याकडे येईल आणि चांगल्या मार्गाने श्रीमंत होण्यामध्ये काही गैर नाही। याचा आदर्श वस्तुपाठ श्री ठाणेदार यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या उद्योजकांनी घडवलेला आहे आणि त्यामुळं हे खरंच समाजासमोरचे रोल मॉडेल असले पाहिजेत आजच्या काळामध्ये। श्री ठाणेदारांचं हे आत्मचरित्र मी वाचलं, मी किमान 10-12 वेळा त्यांना यापूर्वी भेटलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला जाणवते या पुस्तकामध्ये की एक काळ असा होता की आपण परीक्षेतले गुण ती गुणवत्ता महत्त्वाची मानत होतो। पुढच्या काळामध्ये आपण भावनिक बुद्धिमत्तेला अधिक महत्त्व द्यायला लागलो। काही काळानंतर आपण आता स्पिरिच्युअल इंटेलिजन्स, ज्याला आत्मिक बुद्धिमत्ता म्हणू, त्याचा विचार करतो। पण या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती फ्रस्ट्रेशन टॉलरन्स रेजिस्टन्स, नैराश्यावर मात करण्याची शक्ती। आणि तुमच्याकडे बाकी सगळी कौशल्य असतील आणि नैराश्यावर मात करण्याची शक्ती नसेल तर यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही। श्री ठाणेदार यांच्या चरित्रातून एकच शिकायचं की नैराश्यावर मात करत कसं पुढे जाता येतं, शून्यातून विश्व कसं घडवता येतं। आणि त्यामुळं ते आज या ठिकाणी आले। महाराष्ट्रातल्या तरुणांना अशा प्रेरणा स्रोताची आज फार गरज आहे, कारण हिरो आणि आयडॉल्स मध्ये गल्लत निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं त्यांना जे खरे नाही आहेत तेच आपले हिरो वाटायला लागलेत, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवरती या संस्थेने घेतलेला जो पुढाकार आहे तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो आणि अशा उद्योजकांची चरित्र ही समाजासमोर आणि विशेषतः तरुण पिढीसमोर आली पाहिजे। त्यासाठी साहित्य महामंडळ निश्चित पुढाकार घेईल।
एवढी खात्री मी आपल्याला देतो आणि ठाणेदारांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द सांगतो. श्री ठाणेदार सरांचे अनेक व्हिडिओज आपण बघितलेले आहेत, त्यांचे विचार आपण ऐकत असतो. औपचारिकरित्या त्यांची माहिती आपल्याला आहे, पण यशस्वी आणि चांगल्या माणसाबद्दल जाहीर हिरिरीने चांगलं बोलावं, चांगलं बोलण्याची गरज आहे असा काळ आहे. ठाणेदार सर मूळचे भारतीय, कर्नाटकातल्या बेळगावातल्या चिकोडीचे. रसायनशास्त्रातली पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठातनं पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली. ॲक्रॉन युनिव्हर्सिटीमधनं PhD संपादित केली आणि मिशिगन विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला. मगाशी सचिन सरांनी सांगितलं, आपल्यालाही माहिती आहे, अमेरिकन संसदेच्या 535 खासदारांमध्ये महाराष्ट्राचा, भारताचा एक माणूस खासदार म्हणून वावरलेला आहे. याचा आम्हाला आनंद आहे, आतुरता आहे आणि अभिमान आहे. आणि 4 वेळा विजा रिजेक्ट झालेला स्टुडंट खरंच अमेरिकेत कसा पोचला असेल? सागर आमचा मित्र म्हटला तसा की ती काय माइंडसेट आहे की तिथं जायचं, उद्योजक व्हायचं, ते सगळे खाचखळगे अप्स अँड डाऊन्स बघायचे, यशस्वी व्हायचं. आणि एका पॉइंटला असं ते म्हणतात की मी यशस्वी होत चाललोय, मी श्रीमंत होत चाललोय, हे काही मला बरोबर वाटत नाही. म्हणून तो उद्योग हँडओव्हर करायचा आणि त्यातनं आलेले पैसे आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांमध्ये वाटायचे. याच्यासाठी फार मोठं मन आणि दानत लागते मित्रांनो. तर अशा श्री ठाणेदार यांचा सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय. लिव्हिंग लिजंड ऑनर हा पुरस्कार, हा किताब प्रदान करून मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करतो, आपण त्यांना सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे शाल आणि उद्योग क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या विविध मराठी बिग बॉसेस वर आधारित पुस्तक आपण त्यांना प्रदान करतोय. यानंतर श्री ठाणेदार सर आपल्याशी संवाद साधतील आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर ऑडियन्सची इंटरॅक्शन पण होणार आहे. श्री ठाणेदार सर. मंडळी नमस्कार. खूप खूप छान वाटतंय. बाहेर अमेरिकेत खूप अवॉर्ड झाले, कौतुक झालं, पण घरचं जे कौतुक असतं त्याचा आनंद वेगळाच असतो. आणि मगाशीच मिलिंद कुलकर्णींशी मी बोलत होतो, त्यांनी ते मला म्हणाले की ते 2 स्टँडअप प्रोग्राम्स करतात. त्याच्यातला एक आहे जो आई म्हणजे देव, यावर ते मला म्हणाले की ते 2 तास बोलतात. तर आई हा विषयच असा आहे की त्याच्यावरती खरं म्हणजे कित्येक तास बोलता येईल. आज मी इथं उभा राहिलोय ते मला आईची आठवण येते. कोल्हापुरात वाढलेली माझी आई, मॅट्रिक पर्यंत शिक्षण सुद्धा ती घेऊ शकली नाही आणि लहान वयात तिचं लग्न झालं आणि तिनं माझ्या वडिलांचं, त्यांच्या 2 मुली पहिल्या, त्यांची पत्नी त्या आजारामध्ये गेलेली, तिथं माझी आई लहान वयामध्ये तिथं त्यांच्या संसारात आली आणि तिनं तो संसार परत चांगला केला, त्याला घर पण दिलं त्यांच्या. त्या आईनं शिकवलेले जे संस्कार, तिनं दिलेले जे मंत्र, ते मला आयुष्यभर पुरले. आणि आज इथं विशेषतः माझा भाऊ उपस्थित आहे, रवी, COEP मधले प्रोफेसर होता तो, त्याने
माझ्या बहिणी इथं आहेत, वीणा आहे, वंदना आहे, वेदा ही हिच्यामुळं मी शाळेत जायला लागलो. बरेचदा मला शाळेला जायला आवडायचं नाही तर ही वेदा मला ओढत शाळेत घेऊन जायची आणि मग काहीतरी कारण काढून मी घरी यायचो. एकदा मला कळालं होतं की नेहरू खूप आजारी आहेत म्हणून. तर मी एक दिवस बाईंना सांगितलं, माझ्या टीचरना, की माझं पोट दुखते, मला घरी जायचं आहे. आणि मग घरी आलो आणि आई म्हणाली, का रे घरी आलास? तर म्हटलं, आई अगं ते नेहरू गेलेत त्यामुळं आज आम्हाला सुट्टी दिली आहे. आणि माझ्या आईनं सगळं गावभर जाऊन सांगितलं आणि त्यानंतर तिला खरं समजल्यानंतर मला खूप खूप बदललं. अशी आमची आई, पण तिनं आम्हाला खूप काही दिलं. कठीण परिस्थितीमध्ये ती खंबीरपणे उभे राहायची. आणि आत्ताच कोणीतरी म्हणालं की नैराश्यावरती मात करायला शिकायला पाहिजे. आणि एक मी आईचा गुण शिकलो, म्हणजे कितीही वाईट परिस्थिती जरी आली तरी ती कधी मान खाली नाही घालणार, खंबीरपणे ती उभी राहायची. आणि ते मी शिकलो तिच्याकडून, आईकडून. माझ्या जे एक गोष्ट जर शिकलो असेल तर ती गोष्ट शिकलो. आणि जेव्हा मी BARC मध्ये काम करायचो आणि आमचे डिपार्टमेंट हेड, त्यांचं नाव सोमन, आणि तेव्हा मी तिथं गेलो आणि तेव्हा मला MSc करायचं होतं. तर मी माझ्या सहकार्यानं सांगितलं की मला MScला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ते म्हणाले, सोमन साहेबांच्याकडे जा, त्यांच्या परवानगीशिवाय तुला काही करता नाही येणार. तर गेलो त्यांच्या केबिनमध्ये आणि ते माझ्याकडे काही बघायला तयार नाही, त्यांच्या कामात होते. म्हणाले, काय पाहिजे बोल. तर मी म्हटलं की सर मला MSc करायचं आहे. म्हटलं, ते कसे करशील तू, ही सरकारी नोकरी आहे. तर मी म्हटलं की मी माझी रात्रपाळी करेन. बऱ्याचशा माझ्या नवीन लग्न झालेल्या मित्रांना रात्रपाळी नको असायची, त्यामुळे मी त्यांची रात्रपाळी घेऊन मी दिवसा म्हटलं कॉलेज करावं. तर ते सोमन सर म्हणाले की मी काही तुला परवानगी देत नाही. तर त्यांच्या केबिनमधून मी सरळ मुंबईच्या कलिना युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि तिथं MScला ॲडमिशन घेतली. 2 वर्षानंतर गोल्ड मेडल घेऊन MSc फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. मग सोमन सरांच्याकडे परत गेलो आणि त्यांना म्हटलं की सर, तर ते त्रासिकपणे माझ्याकडे पाहतात आणि मला म्हणाले की तू का आता आलायस, काय पाहिजे तुला. म्हटलं, सर मला MScला गोल्ड मेडल मिळालं आणि त्यासाठी मला थोडं प्रमोशन मिळावं अशी माझी इच्छा आहे. तर ते म्हणाले, काय तू MSc केलंस, तुला मी सांगितलं होतं की हे करता येत नाही म्हणून. म्हटलं, सर तरीही मी केलं. तर ते मला म्हणाले की तुझी MSc ही अनऑथराइज्ड आहे, ती काही मी रेकॉग्नाइज करू शकत नाही. मग तेव्हा वाटलं की आपण बाहेर कुठंतरी जावं, अमेरिकेत जावं, तिथं थोडं खूप स्वातंत्र्य आहे, काही गोष्टी करता येतील. ही 1978 सालची गोष्ट. आणि मग अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनसाठी अप्लाय करायला सुरुवात झाली. MScला PhDला ॲडमिशन मिळालं ॲक्रॉन युनिव्हर्सिटीमध्ये. आता फक्त ब्रिटिश कॅन्डीला, त्यावेळेला ब्रिटिश कॅन्डीला अमेरिकन एम्बेसीचं ऑफिस होतं, कॉन्सुलेटचं. तिथं जायचं आणि व्हिसा घ्यायचा. तर सकाळी 5 वाजता तिथं जावं लागायचं. त्यावेळेला काही अपॉइंटमेंट नसायची. तर तिथं जाऊन व्हिसासाठी रांगेत उभे राहा. काही मोजके लोकच ते इंटरव्ह्यूला घ्यायचे. आणि माझ्या इंटरव्ह्यूची वेळ आली 11 वाजता. गेलो आत. त्यावेळेला मराठी मीडियममध्ये शिकलेलो, फारसं मला काही इंग्रजी बोलता येत नव्हतं. पहिल्यांदाच एका गोऱ्या अमेरिकन बाईशी बोलत होतो. त्यांचं नाव व्हर्जिनिया, त्या बाईचं नाव. त्या खिडकीच्या मागं होत्या, मी खिडकीच्या पुढे. त्यांनी मला बरेचसे प्रश्न विचारले, त्याची मी कशी उत्तरं दिली. आणि 10 मिनिटांच्या इंटरव्ह्यू नंतर त्या व्हर्जिनिया बाई म्हणाल्या की मी मिस्टर ठाणेदार, तुम्हाला मी काही व्हिसा देऊ शकत नाही. आणि एवढं सगळं त्या व्हिसावरती अवलंबून होतं की माझी त्यावेळेला आयुष्यात पहिल्यांदाच अगदी शुद्ध गेली आणि मी जमिनीवर कोसळलो त्या दिवशी.
बऱ्याच वेळाने मी डोळे उघडले, पाहतो तर व्हर्जिनिया बाई त्यांच्या खिडकीतून बाहेर आल्या होत्या आणि माझ्या समोर उभ्या होत्या, हातामध्ये पाण्याचा ग्लास. त्यांनी मला पाणी दिलं पण व्हिसा काही दिला नाही. मग त्यानंतर बरेचदा नवीन कागदपत्र दिले आणि परत अप्लाय केला. दुसऱ्या वेळेला त्यांनी माझा व्हिसा रिजेक्ट केला. तिसऱ्या वेळेला परत काही नवीन डॉक्युमेंट दिले, परत त्या व्हर्जिनिया बाईंनी त्यांचा व्हिसा नाकारला. चौथ्या वेळेला माझ्या प्रोफेसरांनी पत्र लिहिलं की हा मुलगा मला हवा आहे, आम्ही चांगलं रिसर्च करतोय, तर त्यांना व्हिसा द्या म्हटलं. ते तरी पाहून त्या व्हिसा देतील, तरी चौथ्यांदा व्हिसा नाकारला. तोपर्यंत मला पासपोर्टसाठी अर्ज करायचा होता म्हणून परत सोमण साहेबांची त्याच्यावर सही पाहिजे होती. परत सोमण साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. सोमण साहेब म्हणाले आता काय? म्हटलं सर तुमची सही पाहिजे पासपोर्टवरती. म्हटलं तू काय करतोयस? म्हटलं मी अमेरिकेतनं मला ॲडमिशन मिळाली आणि तिथं मला जायचं, व्हिसा पाहिजे, पासपोर्ट पाहिजे. ते म्हणाले मी आता तू इथली नोकरी सोड तरच तुझ्या फॉर्मवरती मी सही करेन. तेव्हा त्यांनी सही केली फॉर्मवरती, मी नोकरीचा राजीनामा दिला. बरं आता नोकरी नव्हती, अगरबल क्लासेसमध्ये मी काही थोडं ट्युशन्स द्यायचो, शिकवायचो. आणि मग 5व्या वेळेला परत एकदा ॲप्लिकेशन केला, पण या खेपेला नवीन देण्यासारखं काहीच नव्हतं. तेच 4थ्या वेळेला रिजेक्ट केलेले पेपर्स. संध्याकाळी गेलो होतो, ते म्हणाले तुमचा व्हिसा मंजूर झालाय. म्हणलं का? व्हर्जिनिया बाईंनी मत त्यांचं कसं काय बदललं? तर ते मला म्हणाले अहो व्हर्जिनिया बाई सध्या वेकेशनसाठी अमेरिकेत गेले. आता आम्ही अमेरिकेतल्या संसदेमध्ये एक खासदार, त्याला काँग्रेसमन म्हणतात, त्या काँग्रेसमनची तुमच्या इथल्या काँग्रेसशी काही संबंध नाही. आमच्या लोकसभेला आम्ही काँग्रेस म्हणतो. तर त्या काँग्रेसमध्ये जी होमलँड सिक्युरिटीची कमिटी आहे, ऑर्गनायझेशन, जे व्हिसा आणि अमेरिकेची बॉर्डर कशी असावी, तिथं कंट्रोल्स काय असावेत, अमेरिकेमध्ये कुणी यावं कुणी येऊ नये, व्हिसाचे नियम काय असावेत, ही जी समिती आहे निर्णय घेणारी, त्या समितीचा मी आता उपाध्यक्ष आहे. तर 435 असे आमचे खासदार आहेत आमच्या लोकसभेमध्ये. त्यामध्ये सध्या मी डेमोक्रॅटिक पक्षाचा एक खासदार आहे. आमचा पक्ष सध्या विरोधी पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. रिपब्लिकन पक्षाची मेजॉरिटी आहे लोकसभेमध्ये, ज्याला आम्ही काँग्रेस म्हणतो, आणि रिपब्लिकन पक्षाची मेजॉरिटी आहे सेनेटमध्ये, जी आमची राज्यसभा. त्यामुळे सगळीकडे त्यांचे राज्य आहे आणि आमच्या अध्यक्षांचा थोडासा हुकुमशाहीकडे आणि राजेशाहीकडे कल आहे. त्यामुळं बरंचसं काय होतं की आमची जी घटना आहे, अमेरिकेची जी बलाढ्य लोकशाही आहे, त्या लोकशाहीच्या पालमूल्यांच्यावरती थोडी गदा येते, कारण त्यांना हुकुमशहा व्हायचं आहे. तर त्यासाठी मी सध्या उभा आहे आणि त्यांच्या विरुद्ध मी 29 एप्रिलमध्ये आमच्या संसदेमध्ये 1 तासभर भाषण केलं आणि त्यांनी जे काही कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधी काही गोष्टी केल्या आहेत त्याचीच एक 7 कलम 29 पानाचं मी एक विधेयक आमच्या संसदेमध्ये आणलंय. त्यामुळं मी सध्या खूप अमेरिकेत पॉप्युलर नाही आहे. त्यांच्या विशेषतः ट्रम्प यांनीच मला माथे फिरू आणि लुनेटिक असं नाव ठेवलेलं आहे आणि त्यांचे समर्थक माझ्यावरती सोशल मीडियावरती खूप टीका करतायत. म्हणून मी पळून इथं आलोय असं नाही. 2 दिवसात मी परत चाललोय. पण अमेरिकेची ही बलाढ्य लोकशाही आणि त्याचं स्वातंत्र्य आणि ती प्रोटेक्ट करणं, आमची ही घटना ती प्रोटेक्ट करायची
हे सगळं काम बरेच लोक करायला धजत नव्हते, कारण आमचे हे अध्यक्ष फारसं त्यांना विरोधक त्यांना आवडत नाहीत आणि त्यांच्या विरुद्ध कोणी काही बोललेलं त्यांना आवडत नाही. त्यामुळं त्यांच्या विरुद्ध बोलायला फारसे लोक धजत नाहीत. तेव्हा शेवटी एका मराठी माणसाला हे काम करावं लागतं. आणि ते जे धाडस, मराठी धाडस आहे, त्या धाडसानं मी हे आमच्या लोकशाही वाचवायसाठी प्रयत्न करतोय अमेरिकेत आज. आणि मी डिट्रॉईट राज्याचं प्रतिनिधित्व करतोय, मिशिगन राज्यामध्ये. डिट्रॉईट हे जे शहर आहे तिथलं. आणि बऱ्याच माझ्याबद्दल बरंचसं सांगितलं गेलंय, त्यातलं काहीसं खरं सुद्धा आहे. आणि तर मी जेव्हा माझा बिझनेस या मंदीमध्ये गेला, जवळजवळ $200 मिलियन व्हॅल्यू असलेला तो बिझनेस 3 महिन्यामध्ये मी गमावला. बरेचदा आपण मराठी घरामध्ये सांगितलं जातं की धंद्यात पडू नकोस, नोकरी धर, राईट, धंद्यात पडू नको. तर ते भीती ही असते की तुम्ही ती रिस्क आहे, त्याच्यामध्ये रिस्क घेऊ नका. तर होतं म्हणजे मॅक्झिमम काय होतं, त्यासाठी मी माझं एक दुसरं पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव आहे पुन्हा श्री गणेशा. तेव्हा हा जेव्हा बिझनेस त्यातून गेला, पडला मंदीमध्ये, आणि 3 महिन्यामध्ये $200 मिलियन मी गमावले. बँकेनं जे काय होतं नव्हतं ते माझं सगळं घेतलं. आणि मी स्वतः त्या बांधलेल्या आमच्या हेडक्वार्टर्समधून शेवटच्या दिवशी मी तिथून निघत होतो, तेव्हा त्यांनी मला एक बॉक्स दिला आणि म्हणाले की तुम्हाला तुमच्या ज्या पर्सनल काही गोष्टी असतील त्या घेऊन जावा. त्याच्यामध्ये मग माझ्या डेस्कवरच्या मुलांचे फोटो वगैरे गोष्टी मी त्यात टाकल्या. बाहेर जाता जाता लॉबीमध्ये बघितलं तर 2 अवॉर्ड्स, अतिशय प्रेस्टिजियस अवॉर्ड्स मिळाले होते. एंटरप्रेन्योर ऑफ द इयर असे अर्न्स्ट अँड यंग या कंपनीचे त्यांनी दिलेले अवॉर्ड्स होते. ते त्यांना ते 2 पुतळे म्हटलं मी घेऊन जाऊ का, तर त्यांनी मला ते घेऊन जायला दिले. ते मी माझ्या डब्यात ठेवले बॉक्समध्ये. आणि शेवटच्या वेळेला मी तिथून बाहेर पडलो. आणि ते ठेवताना मी असा एक विचार केला की कधी काळी मी एक 3रा चुळा सुद्धा असा अवॉर्ड कधीतरी मिळवेन, असा विचार करत मी तिथून बाहेर पडलो. जसं तुम्ही म्हणालात नैराश्यावरती कशी मात करायची म्हणून, घरी आलो तर समजलं की मी जे माझ्या अगदी हौशीनं बांधलेलं 16,000 स्क्वेअर फुटाचं घर, ते सुद्धा बँक पुढच्या आठवड्यात आमच्याकडून घेतेय. माझी रोल्स रॉईस फॅन्टम गेली, त्यांनी सगळं काही बँकेनं काढून घेतलं. आणि शेवटी मी आणि माझी बायको आम्ही ज्या आमच्या पर्सनल गोष्टी होत्या त्या एका बजेट टेम्पो घेतला आणि त्याच्यात टाकल्या. आणि तिथून आम्ही ते गाव सोडलं, कारण 10 तासाच्या अंतरावरती मला समजलं की एक लहानशी लॅब आहे जी सुद्धा अशीच या मंदीमध्ये बंद पडली आहे. आणि तिथल्या त्या ओनर्सला ती भाड्यानं द्यायची जागा, त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, काही केमिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि 10 तास रात्रभर आम्ही प्रवास केला आणि त्या गावात पोहोचलो, ते म्हणजे ॲन आर्बर मिशिगनमध्ये. आणि ती जागा भाड्यानं घेतली 2010 साली. त्यावेळेला माझं वय 55 वर्षाचं आणि मग मी नवीन हा उद्योग सुरू केला. आणि 6च वर्षामध्ये तो बिझनेस खूप परत भरभराटीला आला. आणि 2016 मध्ये 3ऱ्यांदा मला तो एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला. आणि त्यावेळेला वाटलं की आता खूप काही केलं. अमेरिकेमध्ये $20 घेऊन आलो होतो व्हिसा मिळाल्यानंतर. तर असं वाटलं की किती दिवस आता संपत्ती मिळवत राहायचं. बघतोय आजूबाजूला तर डिट्रॉईट सारख्या शहरामध्ये जवळजवळ 25% लोक दारिद्र्याच्या रेषेच्या खाली राहतात. आपल्याला वाटतं अमेरिका म्हणजे खूप श्रीमंत देश, पण त्या देशात सुद्धा 15% लोक दारिद्र्याच्या खाली आहेत. डिट्रॉईटमध्ये 50% लोक आफ्रिकन अमेरिकन म्हणजे काळे लोक आहेत. त्यांना
बऱ्याचशा सुखसोयी त्यांना मिळत नाही आहेत, त्यांना सवलती नाही आहेत, ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत तरुणांना तिथल्या त्यांना काहीतरी एंटरप्रिनरशिपचं स्किल्स द्यावेत त्यांना वरती येण्यासाठी. आणि अशा सगळ्या विचारांना मग मी ठरवलं की आता आपण संपत्ती मिळवत नाही राहायचं, ही कंपनी आपण विकायची. एका प्रायव्हेट इक्विटीला ती कंपनी विकली, त्यातून आलेले काही पैसे माझ्या सगळ्या कामगारांना वाटले आणि ठरवलं की आपण जाऊन इतरांच्यासाठी काहीतरी करायचं. आणि त्या विचारानं मिशिगनच्या गव्हर्नरच्या इलेक्शनला उभं राहिलं. गव्हर्नर म्हणजे आमचा मुख्यमंत्री, जो राज्यव्यापी इलेक्शनमधून निवडून गेला जातो. ती निवडणूक हरलो, पण त्यानंतर मात्र पब्लिक सर्व्हिसमध्ये राहायचं कायम ठेवलं. मिशिगन राज्याचा आमदार म्हणजे स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह झालो आणि तिथून खूप काही काम केलं. बरेचसं काय होतं की गरीब वस्तीमधल्या शाळा चांगल्या नसतात आणि तिथं मुलांना चांगलं शिक्षण नाही मिळत, कारण त्यांचं टॅक्सेस कमी असतात, त्यामुळं तिथं त्यांना सवलती नसतात. तर बऱ्याचशा शाळा चांगल्या केल्या, त्यांना सवलती तिथं दिल्या, त्यांचे फंड्स वाढवले, काही नवीन शाळांच्या इमारती बांधल्या. बरंचसं मेंटल इलनेसचे खूप प्रॉब्लेम्स होते, त्याच्यासाठी मेंटल हेल्थ बेड्स कमी होती, तीसाठी मेंटल हॉस्पिटल बांधली माझ्या मतदारसंघात आणि बरीच काही कामं केली मिशिगन राज्यामध्ये. आणि आता केंद्रामध्ये म्हणजे US काँग्रेसमन म्हणूनही बरेचशी गोष्टी करतोय. आमच्याकडे पाण्याची पाईप्स आहेत, त्याच्यामध्ये बरंच लेडचं प्रदूषण आहे, तर ती पाईप सगळी रिप्लेस करण्यासाठी मी माझ्या मतदारसंघातले सगळे पाईप्स रिप्लेस करण्यासाठी फंड्स आणले. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आता मी माझ्या मतदारसंघामध्ये करतोय. तरुणांना जास्त संधी देऊन त्यांना उद्योगधंद्यामध्ये येण्यासाठी खूप मदत करतोय. अशा काही गोष्टी मी आता करतोय आणि हा एक वेगळाच आनंद आहे, जो इतर गोष्टीमध्ये होता, त्या मोठा महाल बांधण्यामध्ये जो आनंद नव्हता, तो हा आनंद मला आता लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी मिळतोय. तो अशी माझं सध्याची वाटचाल आहे आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत लोकांसाठी काहीतरी करत राहायचं असा माझा विचार आहे. सो आज हा तुम्ही सगळा माझा सन्मान केला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुमचा निरोप घेतो. थँक्यू. ठाणेदार सरांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर स्वागत आहे. माझं नाव उमेश कुलकर्णी. मी तुमच्या इथं आलेलो आहे, म्हणजे मध्ये मी तुमची लॅबोरेटरी पण बघितली होती. आता मित्र नायर म्हणून माझं मित्र आहे कॉलेजचं, त्याच्याकडे आलो त्यावेळी मी तुम्हाला विजिट केली. माझी पण इथं लॅबोरेटरी आहे आणि आम्ही एक काही असे टेक्निकल काही कोर्सेस आम्ही डेव्हलप केले. आपल्याकडे काय आहे, सगळा फोकस जो आहे हा IT रिलेटेड स्किल डेव्हलपमेंटवर जास्त आहे किंवा बाकीच्या अपेक्षा. तर थोडं तुम्ही जर का याच्यामध्ये काही इनपुट्स दिलेत, पर्टिक्युलरली केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, हे जे प्युअर सायन्सेस आहे त्यासाठी मला तुमचा सपोर्ट किंवा तुमची मदत. नक्की उमेश, आपण काम करू एकत्र यावरती. हो, इथं साहित्य आणि फायनान्स एकत्र येत आहेत आणि स्मॉल बिझनेससाठी जे आपल्याला 1000 वगैरे बिझनेसेस तयार करायचे, 5 लाख म्हणाल ना तुम्ही बिझनेसेस करायचे, तर ही छानच उपयोजना. आणि याच्यातून अशा सगळ्या ज्या जर प्रयोग असे जर सगळीकडे झाले महाराष्ट्रभर, भारतभर, तर याच्यातून असे एंटरप्रेन्योर्स तयार होतील आणि ते कल्चरच तयार होईल, इकोसिस्टम तयार होईल. आणि ती होत आहे भारतामध्ये. स्टार्टअप बिझनेसेस होत आहेत, तर ही एक चांगली गोष्ट आणि हे होत राहील. जोपर्यंत आपण अशी कामं करत राहू तेव्हा तितके आपल्या तरुणांना आपण ही संधी देऊ आणि उत्तेजन देऊ की त्यांनी बिझनेस ओनरशिप हा एक करिअरचा भाग म्हणून बघितलं पाहिजे. नुसतं इंजिनियर आणि डॉक्टर होणं, आणि ते पॅरेंट्सचंही काम आहे की नुसतं मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हा म्हणून न म्हणता त्यांना स्वतःचं काहीतरी चांगलं करिअर करायचं, मोठी स्वप्न
करायची, बाळगायची आणि ती अचीव करायची, ही त्यांना आपण उत्तेजन त्यासाठी द्यायला पाहिजे. माझा एक प्रश्न आहे. हां, ईज ऑफ डुईंग बिझनेसचा इंडेक्स म्हणजे आपण भारतामध्ये अशी एक तक्रार केली जाते की ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी ज्या सरकारी पातळ्यांवरून अडथळे येतात तर त्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे उद्योग सुद्धा दुसऱ्या राज्यांमध्ये वगैरे जातात. तर अमेरिकेमध्ये या पद्धतीचं वातावरण कसं आहे, म्हणजे हा इंडेक्स कसा आहे अमेरिकेमध्ये? तर मी तुम्हाला होमलँड सिक्युरिटीची कमिटीवरती होतं म्हणून सांगितलं. मी स्मॉल बिझनेस कमिटीवरती आहे तिथं आमच्या US काँग्रेसमध्ये, आणि त्याच्यातर्फे आम्ही बऱ्याचशा गोष्टी करतो. विशेषतः कॅपिटल, ॲक्सेस टू कॅपिटल हा एक सगळ्यात मोठा आणि अवघड प्रश्न आहे. तेव्हा ते कॅपिटल इझिली अवेलेबल करून द्यायचं हे, आणि ती रेड टेप, जी सरकारी रेड टेप असते बिझनेसेस सुरू करण्यासाठी, कितीतरी गोष्टी कराव्या लागतात. मग ती एकदा कंपनी काढल्यानंतर जो काही त्रास असतो तो ते सगळा कमी करून, ती रेड टेप कमी करून लोकांना ज्या सुलभपणे कॅपिटल त्यांना ॲक्सेस देणं, ह्यासाठी आम्ही काही खूप काम केलं. आणि एक म्हणजे स्किल्स देणं, ते बिझनेस स्किल्स देणं. शाळेमध्ये पासून आम्ही एंटरप्रेन्योरियल वरती लेक्चर्स ठेवली, विषय ठेवला. तेव्हा 8वी 9वीच्या वर्गापासून आम्ही एंटरप्रेन्योरशिप हा विषय, जसं आपण गणित शिकू आणि केमिस्ट्री शिकू आणि फिजिक्स शिकू, तसंच एंटरप्रेन्योरशिप सुद्धा 8वी पासून शिकायला पाहिजे, अशी आम्ही त्याच्यामध्ये तरतूद केली. सर, मी संजय गांधी, खेडेगावात 6,000 लोकसंख्या, साधारण 27 वर्ष पुण्यामध्ये बिझनेस करतो, लिफ्टिंग आणि एस्पायरच्या माध्यमातून 5 लाख युवकांना आतापर्यंत घडवलं. 36 वर्षाचा कार्यक्रम. स्टार्टअप कल्चरमध्ये आता भारतात 1,29,000 स्टार्टअप रजिस्टर्ड आहेत. 127 स्टार्टअप्स चांगल्या प्रकारे बघा युनिकॉर्न झालेले आहेत. माझे जे विद्यार्थी आता US साधारण 100 विद्यार्थी मध्ये काम करतात, त्यांचं म्हणणं पडलं तिथल्या स्टार्टअप कल्चरमध्ये स्टार्टअप सक्सेसफुल झाला की तो स्टार्टअप दुसऱ्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करतो. ते स्टार्टअप कल्चर इथे नाहीये. तर ह्या संदर्भात तुम्हाला काय दिशा दाखवता येईल कामासाठी? नक्कीच नक्कीच. आणि नुसती सरकारचीच काम नाही आहे हे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि वेंचर कॅपिटल म्हणा, एंजल कॅपिटल, हे सगळ्या गोष्टी ना तेवढंच उत्तेजन द्यायला पाहिजे आणि त्यासाठी काही सवलती सरकारनं द्यायला पाहिजेत. त्यामुळं लोक त्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील यासाठी. माझं नाव साई गांधी. तुम्ही जर सांगितलं की तुमचा डाऊनफॉल जो आलेला त्याच्यातून तुम्हाला काय वेगळं शिकायला मिळालं आणि तुमच्या काय चुका काही घडल्या असतील किंवा तुम्ही त्या प्रोसेसमधून गेला त्यातून काय नवीन तुम्हाला शिकायला मिळालं, आणि परत तुम्ही कमबॅक जर तुम्ही सांगितला परत तुम्ही त्यात चेंजेस काय केले, तुम्ही स्वतः किंवा बिझनेसमध्ये काय चेंजेस केले की तुम्ही परत ग्रोथ मिळवली? नाही, चांगला, अतिशय चांगला प्रश्न आहे. बरेचदा आपण म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला अपयश खूप येतात. सक्सेस क्वचितच असतं, बरेचसे अपयशच असतं. तर त्या अपयशाला तुम्ही कसे सामोरे जाता? कधी कधी अपयश आल्यानंतर माणूस खचून जाऊ शकतो. माझ्या हे काही नशिबातच नाही, मला हे जमणारच नाही, हे होणारच नाही, असं करत आपण खाली मान घालून सोडून देतो, परत काही करायचं नाही म्हणून. किंवा मी जेव्हा अपयश येतं तेव्हा त्या नेगेटिव्ह एनर्जीचं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतर करतो आणि जेवढं अपयश, मला मोठं अपयश येईल तितक्याच वेगानं आणि जास्त हिंमतीनं आणि एनर्जीनं मी त्याला लढा देतो. तर अशी एक असं प्रत्येक वेळेला मी करत राहिलो. माझा पहिला बिझनेस जो बुडला तो माझा 75% जो माझा बिझनेसचा सर्व्हिसेस होत्या त्या अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंटवरती होत्या आणि बरेचदा मग इकॉनॉमिक मंदी जेव्हा येते तेव्हा अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंटवरती बरीचशी इन्व्हेस्टमेंट होत नाही आणि त्यामुळे माझा रेव्हेन्यू 70% खाली आला त्या काळामध्ये. म्हणून त्या कंपनीला प्रॉब्लेम झाला. तेव्हा मी जेव्हा परत बिझनेस सुरू केला तेव्हा माझा जो सर्व्हिस ऑफरिंग होती ती खूप डिव्हर्सिफाईड होती. माझा तो जास्त
फोकस अर्ली स्टेजवरती नव्हता, खूप कमी केला मी तो. त्यामुळे मी अशी कंपनी नंतर बांधली की जी रिसेशनमध्ये त्याला ती पडणार नाही अशा रीतीनं. तेव्हा नेहमी आपण असं काहीतरी शिकतो आपल्या अपयशातून आणि त्यातून ती अपयशातून पुढच्या सक्सेसची किल्ली आपल्याला मिळते. थँक्यू. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही महाराष्ट्र पुण्यात काय कराल लोकांना जेणेकरून विजिबल चेंज तुम्हाला मासिकता लोकांची माहिती आहे, पुणे शहराची माहिती आहे, राजकारणाची माहिती आहे, तुम्ही काय तिकडचे सक्सेस स्टोरी आम्हाला एक शेअर कराल की त्या युटिलाइज होईल पुणे शहरात? मी पुणेकरांना नवीन काही करायचं किंवा वेगळं काही करायचं हे मी काय सांगणार. पुण्यात काय होणं आहे. नाही पण खरंच मी आता 45 वर्ष अमेरिकेत आहे, त्यामुळं इथल्या राजकारणावरती किंवा इथल्या परिस्थितीमध्ये मला खूप माहिती नाही आहे. पण अमेरिकेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत आणि तिथं 2 प्रकारच्या बघा आमच्याकडे विचारसरणी आहेत. रिपब्लिकन पक्ष हा थोडासा श्रीमंतांचा पक्ष आहे, डेमोक्रॅटिक पक्ष हा थोडा कामगारांचा मध्यमवर्गीयांचा पक्ष आहे. आणि अमेरिकेमध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी खूप वाढती आहे, जशी कदाचित भारतात सुद्धा ही गोष्ट असेलच. तर ती दरी कशी कमी करायची आणि जे तळागाळातले जे लोक आहेत त्यांना वरती कसं आणायचं आणि त्यांना वरती आणण्यासाठी त्यांच्यामध्ये 2 गोष्टी. एक म्हणजे आमच्याकडे खूप गरिबांच्यासाठी योजना आहेत, त्यांना न्यूट्रिशनल फूड मिळावं म्हणून त्यांना काही अनुदान किंवा फूड स्टॅम्प म्हणतो आम्ही तशा देत आहेत. हे रिपब्लिकन पक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष हल्ली ते काय करतायत की ते सगळं ते या योजना आणि त्याच्यातला जो पैसा आणि इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी करायचा प्रयत्न करतायत. आणि त्यासाठी आम्ही भांडतोय झगडतोय की ते कमी करू नये, कारण तळागाळातल्या लोकांना काही मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि त्याचप्रमाणे नुसतं त्यांना मदत करायची नाहीये, त्यांना नुसतं मदतीचा हात नको आहे नुसता, पण त्यांना वरती यायचं आहे, स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. तेव्हा त्यांना एक मदतीचा हात आणि त्यांना एक ऑपॉर्च्युनिटीज तयार करायला पाहिजे, स्किल्स द्यायला पाहिजेत, जेणेकरून ते त्या स्किल्स वापरून स्वतःचे उद्योगधंदे सुरू करू शकतील, चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतील आणि त्यांच्या फॅमिलीला वरती आणू शकेल. सो अशा रीतीनं आम्ही आता काम करतोय. त्यामुळे या 2 पक्षामध्ये अमेरिकेच्या 2 पार्टीजमध्ये हा फरक आहे. आणि त्यांना श्रीमंतांचा कर त्यांना कमी करायचा आहे, टॅक्सेस कमी करायचे आहेत. आम्हाला लोकांना जे तळागाळात आहेत त्यांना वरती आणायचं आहे. अशी सगळी आमची धडपड तिथं सध्या चालू आहे. एक म्हणजे अनुभव होता पहिल्या बिझनेसचा, जे काही केलं त्याचा, आणि त्यामुळं तो अनुभवाचा उपयोग झाला आणि त्यामुळं तो बिझनेस सुरू केला दुसऱ्या वेळेला. त्याची जी ग्रोथ होती ती जवळजवळ पहिल्या बिझनेसच्या चौपटीनं ग्रोथ झाली. त्यामुळे तो खूप लवकर वाढला गेला. त्यातल्या ज्या चुका होत्या त्या तिथून सुधारल्या आणि सर्व परीनं तो बिझनेस चांगला झाला, चांगला केला त्या सगळ्या पूर्वीचे अनुभव वापरून. तर तेच आपण शिकतो ना, अपयशातून जे शिकतो ते त्याचा विचार करून पुढे जायचं. की खचून नाही जायचं आणि एक आत्मविश्वास पाहिजे माणसामध्ये. बघा, मला माझी ही बहीण वेदा मला शाळेत ओढून न्यायची आणि जेव्हा मी मॅट्रिकमध्ये पास झालो 55% मार्क्स पडले होते. तसा काही मी हुशार विद्यार्थी नव्हतो आणि मग नंतर असं वाटलं की जर काही आयुष्यात करायचं असेल तर शिक्षण चांगलं केलं पाहिजे. असं करत मग मी खूप अभ्यासावर भर दिला. मग BSc ला डिस्टिंक्शन आलं आणि पुढे शिकत राहिलो, करत राहिलो.
तर ते आपल्याला की एक स्वतःवरती एक विश्वास पाहिजे. इतर कोणीही तुम्हाला काहीही म्हणू देत, पण तुम्ही तुमचा स्वतःवरती मी काही एखादी गोष्ट करू शकेन हा स्वतःचा विश्वास तुम्ही कधी गमवायचा नाही. स्वतःचा आत्मविश्वास कायम असायला पाहिजे. त्याच्या जोरावरती तुम्ही बरंचसं काही अचीव करू शकता. तुम्ही किती हुशार असाल, जिनियस असाल, पण स्वतःचा जर आत्मविश्वास गमावला तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. पाहिजे त्याच्यासाठी खूप अभ्यास करायला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि तयारी पाहिजे. तयारी महत्वाची आहे सर्वात. 10 वर्षाचा पॉलिटिकल रोडमॅप पक्का केलाय केला असेल तर तो काही सांगणार नाहीये. पण एक आहे की हे असं काम करत राहावं. बरेच वेळेला मी नेहमी पुढं काय स्टेट बँकेमध्ये कॅशियर होतो, पहिली नोकरी. आई म्हणाली धन्य झालं, आता तुला बँकेत नोकरी मिळाली. आणि कारण त्यावेळेला 74 साली बँकेमध्ये स्टेट बँकेच्या नोकरी, त्यावेळेला हे सगळं स्टार्टअप आणि ग्लोबलायझेशन काहीच नव्हतं, अशा काही ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल नव्हत्या. तर आई म्हणायची धन्य झालं बँके. पण नेहमी वाटायचं अरे आता आपण केमिस्ट्री सायन्समध्ये शिकलो, पुढं काहीतरी करू, मग आपण भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी करू. मग ते केल्यानंतर वाटलं आणि काहीतरी करू, असं जे फिलिंगची सारखी असायची की आणि आता आपण एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ, मग आणि काहीतरी करू. पण शेवटी आता जे मोठं घर बांधू, मोठ्या गाड्या घेऊ, काय घेऊ, पण आता जे वाटतं याच्यातला जो एक आनंद आहे बघा, लोकांच्यासाठी काहीतरी करायचा, तो आनंद वेगळाच आहे. कारण मी आता साधारण 7.5 लाख अमेरिकन नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो US काँग्रेसमध्ये. 7.5 लाख. आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी तिथं बऱ्याचशा बदल जे मी करू शकतो, सरकार केंद्रातून जे पैसे आणू शकतो, त्यांचे जे फरक करू शकतो, तो एक आनंद वेगळाच आहे. आणि त्याच्यासाठी मला आता खूप चांगलं वाटतंय. तर हे मी करत राहीन जेवढं शक्य आहे तेवढं. जेवढं खरं म्हणजे बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये बरेचदा मला लोक विचारतात की तुमच्या मतदारसंघात भारतीय लोक किती आहेत. तर मी म्हणतो की माझ्या मतदारसंघात फक्त मला एकच भारतीय व्यक्ती माहिती आहे, ती म्हणजे माझी बायको. तर आमच्या मतदारसंघात अर्धे लोक आफ्रिकन अमेरिकन म्हणजे काळे आहेत आणि उरलेले गोरे लोक आहेत. आणि त्यांना बरेचदा काही लोकांना असं वाटतं की हा बाहेरून आलेला, वेगळा दिसणारा, वेगळ्या प्रकारे बोलणारा आपला प्रतिनिधी कसा होतोय. आणि त्यासाठी माझ्यावर अजूनही खूप काही हल्ले होत आहेत, विरोध होतोय. पण जी जनता आहे, लोक आहेत, त्यांना माझी गोष्ट माहिती आहे, मी कुठून आलो, कसं झगडतोय आणि त्यांच्यासाठी काय करतोय हे त्यांना माहिती आहे. त्यामुळं मला लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे. पण तिथल्या काही प्रतिष्ठित लोक किंवा जे इलेक्टेड ऑफिशियल्स आहेत त्यांना मात्र सारखं वाटत राहिलं की हा बाहेरच्या माणसांना आपलं प्रतिनिधित्व करू नये, आपला काँग्रेसमन होऊ नये, आपला डॉक्टर झाला चालेल, IT स्पेशलिस्ट झाला तर चालेल, पण हा भारतीय माणूस आपला राज्य करता नको. त्यामुळं अजूनही मला तो लढा द्यावा लागतो कंटिन्युअसली. एक विचारसरणी जी आहे आणि ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलंय, या लोकांचं इमिग्रंट्स बद्दल फारसं काही चांगलं मत नाहीये. आणि ही लोक सुद्धा यांचे आजोबा पणजोबा इमिग्रंट म्हणूनच या देशात आले. अमेरिका हा देशच इमिग्रंट्सचा देश आहे. आणि अमेरिका जो इतकी बलाढ्य झाली आहे त्याचं कारण सुद्धा इमिग्रंट्स येऊन त्यांनी जे काही योगदान दिलं. आणि हा एक देश सुद्धा असा आहे की ज्यांनी आतापर्यंत इमिग्रंट्सना वेलकम केलं. नेहमी वेगवेगळ्या ठिकाणून अतिशय हुशार माणसं अमेरिकेत आली आणि त्यांनी स्वतःच्या भल्यासाठी काम केलं आणि अमेरिकेचंही भलं केलं. पण आता पिढ्यानपिढ्या जी लोक अमेरिकेत राहिली आहेत, त्यातली जी गोरी माणसं आहेत, विशेषतः ट्रम्प यांचे समर्थक आहेत, या लोकांना वाटतं की अमेरिका ही फक्त गोऱ्या लोकांचीच असावी, बाहेरून कोणी लोक इथं येऊ नयेत. आणि त्यासाठी ही आता एक अँटी इमिग्रंटची लाट पसरली आहे. ती जास्त करून ट्रम्प यांनीच प्रोत्साहित केलेली अशी ही लाट आहे. आणि त्यांची जी धोरणं सारखी दिसत आहेत आता, ती इमिग्रंटच्या विरुद्धची धोरणं, ती याच विचारसरणीतून येत आहेत. आणि मी आणि माझे काही बरेचसे सहकारी, आम्ही आता हे काम करतो इथं. ही जी आमची इमिग्रेशन सिस्टीम आहे ती अतिशय मोडकळीत आलेली आहे, आउटडेटेड आहे.
त्याचा रिफॉर्म व्हायला पाहिजे, ग्रीन कार्ड सुलभपणे लोकांना मिळायला पाहिजे, H1B व्हिसाचे नंबर वाढवायला पाहिजेत आणि जे स्ट्रेसफुल वातावरण आहे आपल्या इंजिनियर्सना, सायंटिस्टना, आमच्या तिथल्या टेक्नॉलॉजी बिझनेसना हे सायंटिस्ट इंजिनियर्स हवे आहेत. त्याच्याशिवाय त्यांचं इनोव्हेशनमधलं जे काही आम्ही अग्रणी आहोत, अमेरिका इनोव्हेशनमध्ये पुढे आहे, ही या इमिग्रंट्समुळे आहे. आणि इमिग्रंटचं वेलकम केलं पाहिजे, त्यांना जास्त सोपं केलं पाहिजे त्यांच्या सिस्टीम्स. याविरुद्ध आता इमिग्रंट्सना तिथं राहणं, H1B व्हिसावाल्यांना राहणं कठीण जाते, ते लोक आता बाहेर पडत आहेत. तर आम्ही त्यांना ट्रम्पच्या पार्टीला सांगायचा प्रयत्न करतोय की ही जी अँटी इमिग्रंट पॉलिसी आहे ती योग्य नाही आहे. नुसती इमिग्रंटसाठी मी म्हणत नाही, एक भारतीय वंशाचा खासदार म्हणून मी म्हणत नाही आहे, ही अमेरिकेला हानिकारक आहे. याच्यामध्ये अमेरिकेची उन्नती कमी होईल जर आपण ही अशी अँटी इमिग्रंट पॉलिसी चालू ठेवली तर. म्हणून मी काही विधेयकं आमच्या संसदेत मांडली आहेत, पण जोपर्यंत आमच्याकडे मेजॉरिटी नाही आहे तोपर्यंत हे आम्हाला करता येत नाही आहे. पण मी बरंचसं हे काम करतोय, माझं स्वतःचं उदाहरण देतोय लोकांना की इमिग्रंट्सनी काय करू शकतात आपल्या देशासाठी. आणि ही मानसिकता जी आहे अँटी इमिग्रंट ती बदलायला पाहिजे. आणि ती आता पण ग्लोबल इकॉनॉमी आहे आणि पण बरेचदा ट्रम्प यांना काय करायचंय की ते सगळं आत आणायचंय, फक्त अमेरिका फर्स्ट असा एक स्वार्थी विचार करून त्यांचं अशा रीतीनंच ते निवडून आले. त्यांच्या समर्थकांना ते सगळं आवडतं, पण दिस इज अ ग्लोबल इकॉनॉमी, त्यामुळे असा स्वार्थी विचार करून अमेरिकेचं भलं नाही होणार. इतरांच्यासाठी केलं पाहिजे असं नाही. अमेरिकेची काही नैतिक जबाबदाऱ्या आहेत. अमेरिका USAID जी आहे, जी जगातली रोगराई कमी करते, जगामध्ये जिथं जिथं हंगर आहे, पॉवर्टी आहे, हंगर आहे, तिथं अमेरिकेनं नेहमीच मदत करत आली आहे. अमेरिका एक रिस्पॉन्सिबल ग्लोबल सिटीजन म्हणून अमेरिकेनं काम केलं आहे. पण या सगळ्यामुळे अमेरिकेचं भलं होत आहे. ते आता त्याचा सगळा विचार केला, खूप जास्त संकुचितपणे, फक्त स्वार्थीपणे ही पार्टी आणि हे नवे अध्यक्ष विचार करतायत. आणि ते आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की हे योग्य नाही आहे, अमेरिकेसाठी योग्य नाही आहे. तर ते प्रयत्न चालू आहेत. अब्राहम लिंकनचं तुम्ही नाव ऐकलंय? त्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर बघितलं की इतके अपयश आहेत, म्हणजे प्रोफेशनल लाईफमध्ये तरी अपयश आहेतच, पण त्याच्या पर्सनल लाईफमध्ये एवढी अपयश आहेत, तरीही तो माणूस खंबीरपणे उभा राहिला आणि करत राहिला. तर अब्राहम लिंकन हा सर्टनली माझा गुरु आहे. पण त्याचबरोबर मी माझ्या आईबद्दल तुम्हाला सांगितलं की कधी परिस्थितीमध्ये ती कधी खचून गेली नाही आणि तिचा आदर्श आहे. माझं आता रिसेंटली मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डोनाल्ड ट्रम्प साहेबांना जरा त्यांना माझ्याबद्दल खूप काही प्रेम नाहीये. त्यांनी आत्ताच जाहीर सभेमध्ये सांगितलं की मला त्यांनी लुनॅटिक म्हटलं आणि रात्री परवाच त्यानंतर काही दिवसानंतर मी आपलं शांतपणे झोपतो. मी नेहमी चांगला झोपतो. मी आपला शांत झोपेत होतो, पण रात्री 12 वाजता ट्रम्प त्यांच्या सोशल मीडियावरती गेले आणि त्यांनी भरपूर काही लिहिलं. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलं की या ठाणेदारांना संसदेतून बाहेर काढा. त्यामुळं मी ते काही माझं ऐकण्याच्या स्थितीत नाही आहे सध्या. हा, ती त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला बऱ्याचशा अशा संधी उपलब्ध नव्हत्या भारतामध्ये. जर मी 24 वर्षाचा असेल, भारतात असेल, तर मी अमेरिकेत नाही जाणार. मला वाटतं भारतामध्ये आता इतक्या संधी उपलब्ध आहेत. इथून आता ग्लोबलायझेशनमुळं आपण भारतात खूप काही करू शकतो. भारत आता 4थी इकॉनॉमिक महासत्ता आहे, लवकरच 3री महासत्ता होईल. तेव्हा कुठल्याही भारतीय तरुणाला किंवा तरुणीला भारताच्या बाहेर जायची खरंच गरज नाही. इथंच बऱ्याचशा गोष्टी करता येतील.
तर आजच्या तरुणांना जसं आपण म्हटलं 13 वर्ष 17 वर्ष त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की काय त्यांनी चुकी नाही केली पाहिजे आणि कसा ऍटिट्यूड पाहिजे? स्वतःवरती विश्वास पाहिजे आणि इतरांनी काही सांगितलं म्हणून करू नका. तुम्हाला जे तुमच्या मनात जे आहे, तुमचं जे स्वप्न आहे, मुख्य म्हणजे मोठी स्वप्न बाळगायला घाबरू नका. कारण मोठं स्वप्न जर नाही बाळगलं तर तुम्ही तिथं पोहोचणार नाही. पण नुसतं स्वप्न नाही करून चालेल, आपली त्याच्यासाठी तयारी पाहिजे. तर ती तयारी कायम असावी. रिस्क जरुरी घ्यावी, रिस्क तरी घेतलीच पाहिजे. पण ती रिस्क घेताना खूपशी तयारी करून तयारीनिशी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, एवढंच मी म्हणेन. आणि तुम्ही म्हणाले की आपल्याकडे जी प्रथा होती की मुलांनी धंदा करू नये, नोकरी करावी. माझ्या मते अजूनही तसंच आहे. तर पालकांना काय तुम्ही सांगा? मुलांना त्यांना जे काही करायचं ते करू द्यावं आणि नक्कीच उद्योग वेगवेगळ्या प्रकारे आता इतकी चांगली वेगवेगळ्या प्रकारचे करिअर्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही अशा रीतीनं काही करावं ज्याच्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळतो. आता मी जेव्हा हे जे शेवटी बऱ्याचशा मी गोष्टी केल्या, पण आता राजकारणामध्ये आणि ज्या गोष्टी मी करतोय त्याचा एक लोकांच्यासाठी काहीतरी करायचा जो आनंद आहे तो मला त्याच्यामुळं मला आता समजलं की जिथं मला जायचं होतं, जिथं मला पोहोचायचं होतं, तुम्ही जसं म्हणाल मी सुरुवातीला काय, आता मला शेवटी वाटतं की मला योग्य मार्ग सापडलाय की जिथं ज्याच्यामुळं मला जो खरा आनंद मिळतो. तेव्हा हे आता बऱ्याचदा आता वयाच्या 70व्या वर्षी माझे दिवस असे 14 तासाचे दिवस असतात आणि मी बऱ्याच ठिकाणी जात असतो, बऱ्याचशा गोष्टी करत असतो. मतदारसंघात जातो, माझ्या संसदेमध्ये जातो. कधीही मी एकही संसदेमधलं वोटिंग चुकवलं नाहीये. माझ्याकडे 100% माझा वोटिंगचा रेकॉर्ड आहे संसदेमध्ये. तर अशी 12 आणि 14 तासाचे माझे दिवस असतात आणि मला जी तेवढी इतकी एनर्जी आहे जी मला 30 वर्षामध्ये होती तेवढी एनर्जी मला आता आहे. ते म्हणजे कारण मी जे करतोय त्याच्यात एक मला खूप आनंद आहे आणि प्रत्येकानं आपल्या आनंद ज्याच्यामध्ये आहे अशी जागा शोधली पाहिजे आणि ती प्रत्येकाने आपापलीच केलं पाहिजे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगू नये, पालकांनी सांगू नये. आपल्या मुलाला हे स्वातंत्र्य तुम्ही द्या आणि त्यांना जे करायचे ते करू द्या. जे आता एस्टॅब्लिश बिझनेसमॅन आहेत, त्यांची 100 कोटी 1000 कोटीची कंपनी असेल, त्यांनी पॉलिटिक्स मध्ये घ्यायला पाहिजे का चेंज घडवण्यासाठी? चांगली गोष्ट आहे. ते जर ज्यांच्याकडे पैसा ऑलरेडी आहे आणि सक्सेसफुल आहे त्यांनी पॉलिटिक्स मध्ये यावं. ज्यांच्याकडे पैसा नाहीये त्यांनी पॉलिटिक्स मध्ये येऊन पैसा करू नये. लोकांच्यासाठी काम करण्यासाठी राजकारणात या, पैसा करण्यासाठी राजकारणात येऊ नका.